श्रीनिवास लेट होणार आहे का त्याला? पण त्याने फोन करून काही कळवलं पण नाही मला. हॅलो श्रीनिवास, अरे कुठे आहेस तू? तुझी बस लेट होणार आहे का? मग तुम्हाला सांगितलं का नाहीस? मला सांगायचं होतं ना. मी केव्हाची इथे या स्पॉटला येऊन उभी राहिली अशी. कुठे आहेस? ओवी ओवी ओवी, तू जरा श्वास घेशील तर मी बोलू शकतो. सॉरी. हा सांग, कुठे पोहोचलास? ओवी अगं सॉरी. तू सॉरी का म्हणतोस? कारण अगं मी अजून खूप लांब आहे. लांब आहे म्हणजे? म्हणजे अगं ते काय झालं, काल रात्री आमची गाडी ना रस्त्यात बंद पडली. काय? हो, म्हणजे आम्ही मेकॅनिक वगैरे सगळं बोलवलं होतं. ती गाडी व्यवस्थित पण झाली, पण ती आता परत बंद पडली. आता इथून अजून किती वेळ लागेल, मी केव्हा पोहोचेन काहीच सांगू शकत नाही. तू हे सगळं मला आत्ता सांगतोस? नाही म्हणजे काल रात्री मी तुला कळवणार होतो, पण म्हटलं तू झोपली असशील ना, आणि मला उशीर होणार आहे, गाडी बंद पडली, हे जर तुला सगळं सांगत बसलो असतो तर तू उगाच काळजी करत बसली असतीस आणि झोपली नसतीस तू. म्हणून म्हटलं की उद्या सकाळी सांगू, आणि नेमकी सकाळी पण गाडी बंद पडली. तू कुठलं तरी प्रायव्हेट व्हेकल किंवा दुसरा ट्रान्सपोर्ट घेऊन यायला हवं होतंस ना. अगं इथे आड मार्गाला आता कुठे काय मिळणार होतं. ऐक, हे बघ, आता आम्ही थोड्या वेळात निघू, पण कधी पोचू काय सांगू शकत नाही, तेवढंच सांगायला फोन केला होता. झालं ना सांगून? हो. मग बाय. अगं ऐकून तर घे. बाय. श्रीनिवास, किती मिस केलं मी तुला 2 दिवस. तू येणार म्हणून मला काल रात्री झोप पण नाही लागली. कधी सकाळी असं झालं होतं, आणि तू मला आत्ता सांगतोयस उशीर होणार. श्रीनिवास, आय हेट यू. ओवी. श्रीनिवास तू? हा म्हणजे मीच आहे. खोटं वाटतंय का तुला? ठीक आहे, मी तुला चिमटा काढतो. अगं फसवलंस मला? हो, म्हणजे गंमत केली तुझी. मला सरप्राईज द्यायचं होतं तुला. तू बघ आता, मी पण तुझी ना अशीच एक दिवस मस्करी करेल आणि मग तू मला मिस करशील. मग मी बघ. बरं बरं ठीक आहे, सॉरी सॉरी. तू म्हणत असेल तर कान पकडतो आणि उठा बशा काढतो बस. नको, ते करायची गरज नाही. आणि ते तू मगाशी म्हणालीस ते काय? ते नाही का, ते आय हेट यू वगैरे. ते मी रागात बोलले, बट मनापासून आय लव्ह यू. बरं चल, आता निशीची एक्झाम आहे ना आज. अरे हो, तू ते फोनवर सांगितलं होतंस, खरंच नीरजच्या आईने निशीचे नोट्स काढायला तिला मदत केली? हो आई, शी इज सच अ स्वीट लेडी. अरे बापरे, वेगळाच बदल आहे ना एकदम. ठीक आहे, बाय. नाही ठीक. नीरज, साहिल, हे आपल्याला खोताना सांगावं लागणार. लेकिन उन्हें कौन जाकर बताएगा? नीरज, मला समजत नाही असं कसं अचानक जाऊन सांगायचं तर. उन्हें सबसे ज्यादा तुम पर भरोसा है. वो तुम्हारी बात जरूर सुनेंगे. तुम उनसे बात कर सकते हो. डैड, उन्हें मिसअंडरस्टैंडिंग भी तो हो सकती है ना. हाँ मेघना, ऐसे भी हो सकता है. आणि सगळं ठरल्यानंतर आपण आत्ता ही मागणी करणं ते प्रॅक्टिकल पण नाहीये डॅड. आपण मुलाकडचे आहोत म्हणून मुलीकडच्या लोकांच्या मनाचा विचार करत नाही आहोत असं सुद्धा त्यांना वाटू शकतं. तुम्हा दोघांना ऑकवर्ड वाटत असेल तर मी जाऊन बोलते. प्लीज, काही गरज नाही. त्यापेक्षा आपण हा विषय विसरून जाऊया. नीरज बेटा, मी तू सांगशील ते ऐकायला तयार आहे, पण प्लीज ह्या बाबतीत तू मला फोर्स नको करू. हे व्हायलाच हवं. खोत जर आपल्या मुलीवर प्रेम करत असतील ना, तर आपल्या मागणीला विरोध करणार नाही. त्यासाठी मी बोलते. लेकिन मेघना, तिथे प्रॉब्लेम होईल असं जर वाटत असेल तुम्हाला, तर साहिल तू माझ्या बरोबर चल.
डॅड प्लीज. नीरज, मी जे काही करते ना ते तुझ्या भल्यासाठीच करते. प्लीज चल चल. मग ओवी मॅडम सांगा, मी नसताना काय केलंस एवढे दिवस? काय नाही मिस्टर श्रीनिवास, अभ्यास केला, निशीला पण हेल्प केली अभ्यासात, अँड तुझी वाट बघितली. आणि मी जर खरंच आलो नसतो तर? मग मी आले असते तुला भेटायला आणि तुझा हात पकडून तुला इथे घेऊन आले असते. हो का? हो मग. बरं मला सांग, माझी किती आठवण आली तुला? खरंच सांगतो ओवी, ज्या क्षणी तिथे पोचलो त्या क्षणी तिथून निघावं असं वाटलं. खोट. अगदी खरं आहे. मग सांग किती मिस केलं मला? एवढं एवढं केवढं? असं नाही सांगता येणार ओवी. प्रत्येक श्वासासोबत तुझी आठवण येते. तुझी आठवण सोबत नसती तर कदाचित जगू शकलो नसतो मी. हाव श्रीनिवास, एवढा रोमॅन्टिक? तुझ्यामुळे, तुझ्या प्रेमात पडलोय नंतर झालं रोमॅन्टिक. चल. बाय, चांगलं पेपर लिहा. तुझी खरी परीक्षा याच्यानंतरच सुरू होतं लिहा. ताईचे, तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यानंतर माझ्यासाठी आयुष्यातली कुठलीच परीक्षा कठीण नाहीये. पाया पडते. चांगलं जाईल पेपर. दही घे. सगळं सामान घेतलंस ना नीट? हो घेतलंय. आई येते. अरे सजदे सर, या या. नमस्कार, या. अगो सगळ्यांचे आशीर्वाद घेतलंस, त्यांचं पण घे. हो पाया पडते. ऑल द बेस्ट. अभ्यास झालाय ना तुझा? हो. छान जाईल तुझा पेपर. बरं तू जा आता, पेपरला उशीर व्हायला नको. हो येते येते. सजदे सर बसा. मेघना ताई बसा. निघालीस? हो ऑल सेट? हो. ऑल द बेस्ट. थँक्यू. खरं तर आम्ही एका वेगळ्याच कारणासाठी इथे आलो होतो. नीरजच्या भवितव्याचा विचार करून निशी आणि नीरजच्या लग्नाचा फेर विचार व्हावा असं आम्हा दोघांना वाटतंय. म्हणजे मेघना ताई, मला नक्की कळलं नाही तुम्हाला काय म्हणायचं. आता सगळं ठरलेलं असताना कसलं परत फेरविचार?
पण आत्ताच व्हायला हवं होतं. आय गेस मॉमचं बोलणं पण बरोबरच आहे. निशीच्या घरच्यांना असं वाटायला नकोय की आम्ही फक्त आमचाच विचार करतो. आता ह्या काय सांगायला आलेत? नीरज सरांना कल्पना आहे का याची? निशी बेटा, तू अजून गेली नाहीस? पेपरला उशीर होईल, तू जा. नीरज सरांना विचारू का नक्की काय झालंय ते? निशी, हे आज सगळं काय चाललंय? ओवी, हे सगळं अचानक. बरं ठीक आहे, तू आता याचा विचार करू नको. तुझा पेपर आहे ना, त्याच्यावर फोकस कर. अँड प्रॉमिस मी, हे जे काही असेल ना त्याचा परिणाम तुझ्या पेपरवर होणार नाही. निशी, काय ग, तुझा चेहरा का पडला असा? अरे काही नाही, पेपर आहे ना तिचा, जाऊ दे, तिला लेट होईल. बरं बरं ठीक आहे, ऑल द बेस्ट. हा, ओवी, हिला काय झालंय? मेघनाताई, साहिलजी, नक्की काय झालंय आम्हाला कळेल का? सगळं व्यवस्थित आहे ना? ताई, सगळं व्यवस्थित व्हावं यासाठीच आम्ही दोघे इथे आलो. पण तुम्ही प्लीज आमच्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका. अहो, आता सांगा काय ता? जीव वर खाली होता आमचो. साखरपुडं पण झालेलं असा, आणि ह्या आता मधीच खुसपट काहीतरी. सॉरी, आम्ही दोघं जे तुम्हाला सांगणार आहोत त्याने खरं तर तुम्हाला धक्का बसेल. तुमची खूप अडचण सुद्धा होणार आहे, पण आमचा नाईलाज आहे. आता चा काय असा ना तर स्पष्ट सांगा एकदाचा. दादा, काही कारणांमुळे आपल्याला लग्नाचा प्लॅन बदलावा लागणार आहे. म्हणजे दादा, तुम्हाला माहिती आहे ना नीरजला बॅडमिंटन किती आवडतं ते. होय, पण त्याचा लग्नाशी संबंध काय? नीरजला त्याच संदर्भात 2 वर्षांसाठी परदेशातली ऑफर आली आहे. आत्तापर्यंत आम्ही त्याला बॅडमिंटनसाठी कधीच सपोर्ट केला नव्हता, पण आता मागचं सगळं विसरून त्याच्या आनंदासाठी आम्ही त्याला सपोर्ट करण्याचं ठरवलंय. म्हणून आम्हाला असं वाटतंय की या दोघांचं लग्न आपण लवकरात लवकर करून द्यायला हवं. नाही, पण मेघनाताई, लवकरात लवकर म्हणजे किती लवकर? आणि आता तर म्हणजे निशीची परीक्षा आजच सुरू झाली आहे ना? हो, खरं तर निशीची परीक्षा झाल्यानंतर आरामात लग्न लावून देऊया असं मीच म्हणाले होते, पण आता नाईलाज आहे. मला वाटतंय की निशीची परीक्षा संपल्यानंतर अगदी दुसऱ्या दिवशी आपण लग्नाची तयारी सुरू करूया.
अहो पण म्हणजे एवढ्या लवकर नीरजला कधीही नव्या कामावर हजर राहावं लागू शकतं आणि त्याच्यासाठी ही फार मोठी संधी आहे. आमचा बिझनेस जॉईन न करता नीरजने नेहमी त्याच्या स्वप्नाला प्रायोरिटी दिली आणि आता त्याचं हे स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आली आहे. अशी संधी फार कमी लोकांना मिळते. नीरजने तिकडे जायला हवं, पण निशीला इकडे सोडून नीरजला एकट्याला पाठवणं आम्हा दोघांना पटत नाहीये. और रघुनाथ जी, सॉरी, ये सब हम आपको अब बता रहे हैं. हो, खरंच हे फार अचानक समोर आलंय. मला असं वाटतंय की आपण निशीची परीक्षा होईपर्यंत तिला डिस्टर्ब नको करायला. बाकीची जी काही तयारी असेल ती आपण सगळे करूया. तिची परीक्षा संपली की मग लग्नाचे रिच्युअल सुरू करू. रघुनाथ जी, आप प्लीज गलत मत समझिए. नाही नाही साहिलजी, तुम्ही तुमच्या मुलाचा विचार करताय आणि ते अगदी योग्यच आहे. हो, पण तुमची ह्या सगळ्यामुळे खूप धावपळ होणार आहे. सगळी तयारी तुमची. ठीक आहे मेघनाताई, म्हणजे तुम्ही म्हणताय तसं करूया. मी एकदा आपल्या गुरुजींशी बोलून घेतो आणि एखादा चांगलासा मुहूर्त काढतो. दादा, मला तुमची काळजी समजते, पण आपण मुलांच्या भवितव्याचा विचार करूया. त्यांची जी काही हौसमौस असेल ना ती आपण करूया. म्हणजे आपला निशी आता थोडेच दिवस आहे असणार. पेपर कसा होता? एकदम छान. तर जे अभ्यास करतात त्यांना कसलं टेन्शन पेपरचं? असं काही नाहीये. घरातून बाहेर पडताना टेन्शन आलं होतं. आधीच सगळ्यात टफ जाणारा विषय होता त्याचं दडपण. आणि सकाळी आई बाबा आले होते तुमच्या घरी. काही सांगितलं का त्यांनी तुला? नाही, माझ्यासमोर काही विषय निघाला नाही, पण माझ्या कानावर पडलं. ते लग्नाचा काहीतरी फेरविचार करायचा आहे. सर, मला खूप टेन्शन आलंय. तुम्हाला सांगते, माझं घराच्या बाहेर पाऊल पडत नव्हतं, पण मग ओवीने नंतर सगळं फोन करून मला सांगितलं. सर, तुम्हाला परदेशात जायची संधी मिळाली आहे आणि त्यासाठी आपलं लग्न थोडं आधी करायचं म्हणतात. मला वाटलंच होतं हे सगळं ऐकून तुला टेन्शन येणार आहे, म्हणून मी तुला पिकअप करायला आलो. सर, टेन्शन कसं घेणार नाही? टेन्शन येणारच ना. आणि तसंही आपलं थोड्या दिवसात लग्न होणारच होतं. मग काय घाई आहे? नशी, मला कळत आहे लग्नानंतर तुला तुझं माहेरचं घर सोडून यावं लागणार आहे आणि त्यासाठी तू क्लिअरली प्रिपेअर्ड नाहीस. त्यात तुझ्या एक्झामची धावपळ चालू आहे, मग लग्नाची घाई होणार आहे आणि या सगळ्या गोष्टींचा तुला खूप स्ट्रेस येणार आहे. आय अंडरस्टँड दॅट. पण मी काय विचार करतोय, मला अचानक त्यांच्याकडनं कधीही तिकीट येऊ शकतं. इन दॅट केस मला एकट्याला जावं लागणार आहे. आणि निशी, एवढं सगळं झाल्यानंतर मी तुझ्यापासून एक सेकंड सुद्धा लांब राहू शकत. सो त्यापेक्षा जर आपलं लग्न झालं तर मी हक्काने तुला माझी वाईफ म्हणून माझ्यासोबत घेऊन जाऊ शकतो. सो 2 वर्ष एकमेकांपासून लांब राहण्यापेक्षा आपलं लग्न घाई गडबडीत झालेलं बरं ना.